श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, यावर्षी आलेला आहे अधिक मास, ज्याला आपण मलमास, पुरुषोत्तम मास असे म्हणतो. आणि त्यासाठी आपण श्रीकृष्णाला, भगवान विष्णूला मंजुळवात लावतो. आता आपण आज पाहणार आहोत मंजुळवात कशी करायची. त्यासाठी मी घेतलेल्या एका वाटीमध्ये दूध, एका ताटलीमध्ये मी कापूस सोलून घेतलेला आहे. ह्याच्यात जी सरकी असते ती सरकी काढून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्या फुलवाती करणार आहोत. फुलवात केल्यावर मी तुम्हाला मंजुळवात कशी करायची ते पण दाखवतो. आता सुरुवात करूया फुलवातीपासून. फुलवात कशी करायची ते पाहूया. एकदम सोपी पद्धत आहे. थोडा कापूस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अशी छोटीशी गोळी करून टाकायची. एकदम फुलासारखी अशी फुलवात येते. नंतर आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. हे का असं. आता हे दूध आहे जे वाटीतलं, आपल्याला दूध लावायचं. दूध लावल्यामुळे काय होतं, तर पीळ गच्च बसते, फुलवात आपली छान येते. असं दूध घ्यायचं आहे. आपल्याला मंजुळवात करण्यासाठी 11 फुलवाती लागतात. 11 फुलवातीची आपल्याला एक मंजुळवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे फुलवाती करून घ्यायच्या आहेत. असं फुलासारखा आकार येतो, गोल वात दिसते अशा प्रकारे आपल्याला फुलवाती करून घ्यायची आहेत. मी तुम्हाला अजून 1-2 वाती करून दाखवते. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये एक अशी बारीक गोळी करून टाकायची. त्यामुळे काय होते, तर अशी फुलवात आपली गोल येते. दूध लावायचे. अजून थोडा थोडा कापूस घेऊन आपल्याला लावायचा आहे. दूध लावल्यामुळं फुलवातीची पीळ जी आहे ते गच्च बसते. अशा प्रकारे अशी गोल फुलवात येते. खूप लवकर ह्या वाती होतात. मी दमानं करून दाखवत आहे तुम्हाला. आपल्याला दररोज एक फुलवात जर करायची म्हणलं तर आपल्याला 11 याप्रमाणे भरपूर फुलवाती करून ठेवावं लागणार आहेत. अधिक मासामध्ये आपण आतापासून वातीला सुरुवात केली तर आपल्याला खूप सोपं जाईल. अधिक मासामध्ये मंजुळवात करून लावायला. करून ठेवलेली असली तर आपण पटकन लावू शकतो. अशा पद्धतीने हे आपल्याला फुलवाती केलेल्या आहेत. किती लांब, आपल्याला एवढीच लांब लागणार आहे म्हणून आपण एवढीच करायला. अशा पद्धतीने केलेले आहेत. अशा पद्धतीने 1 महिन्यासाठी लागणारा सर्व वाती करून घेतलेल्या आहेत. बघा किती छान आलेल्या आहेत वाती. सर्व वाती माझ्या तयार आहेत आपल्याला मंजुळवात करण्यासाठी. आता आपण मंजुळवात करायला घेऊया. कशी करतात मंजुळवात? अगदी सोपी आहे, फारच सोपी आहे. करून बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. आणि लवकर सोपी पद्धत सांगणार आहे, त्यामुळे सर्वजणांनाच ती करता येईल. त्यासाठी आपल्याला थोडासा दोरा काढून घ्यायचा आहे. विभूती घेतलेली आहे मी. असं आपल्याला पीळ पाडून घ्यायचं आहे. असं दोरवातीला जे दोरा लागते ना, तसा दोरा थोडा काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने एका कागदाला दोरा गुंडाळून घेऊया. म्हणजे आपल्याला घ्यायला सोपं जाईल. हे असं. तर हे थोडा दोरा घ्यायचा आहे आपल्याला. सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला 3 वाती घ्यायची. आपल्याला मंजुळवातीची सुरुवात कशी करायची, 3 वातीने. ही एक घेतली, ही 2 अशा त्याच्या पुढी लावायच्या आहेत आपल्याला. अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्या इथं बुडाला काय करायचं आहे, हा दोरा जे केलेला आहे आपण
ह्या दोऱ्यानं असं गुंडाळायचं आहे. एकदम सोपी वात आहे, खूपच सोपी आहे. असं 2-3 वेळे घेतले आपण असे की नंतर आपल्याला ह्याच्यानंतर पुढे 2 वाती घ्यायच्यात. अशा ही पुढे 2 अशा घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला लगेच अजून 2-3 वेळे असे घ्यायचे आहेत ह्या दोऱ्याचे. हो का, अशा पद्धतीने ही आपल्या झाल्या 5 वाती. हिच्या पुढे आपल्याला अजून 2 वाती लावायच्या आहेत. अशा याला परत आपल्याला असं दोऱ्यानं गुंडाळून घ्यायचं आहे, कारण की ही पीळ सुटत नाही. अशी गच्च पीळ बांधली की आणि ती वात आहे ती मजबूत होती. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला किती करायचे तर 11 वाती घ्यायच्या आहेत, फुलवाती. इकडे 5 इकडे 5 यायला पाहिजे आणि मध्यभागी 1. अजून आपल्याला 2 वाती लावायच्या आहेत. इकडून 1 इकडून 1 आणि ह्या बुडाला आपल्याला असंच दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला हे दोरा तोडून टाकायचं, बाजूला ठेवायचे. ही झाली आपली मंजूळ वात. 11 वातीची 1 2 3 4 5 आणि इकडं 5 आणि ही मध्यभागी 1. ही झाली आपल्या 11 वातीची 1 वात. आता आपण हे असं दोरा लावल्यामुळं कसं होणार, ही एकही वात निष्ठणार नाही, व्यवस्थित आणि गच्च बसेल. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, इथं समोर जे आहे ते आपल्याला थोडं हे दूध घ्यायचं आहे, कापूस घ्यायचं आहे आणि हे असं बोट बुडवायचं आहे दुधामध्ये. इथं आपल्याला थोडं समोर कापूस लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला वात कशी पेटवायची तर इथून पेटवायची आहे. आपण ही दोरा गुंडाळल्यामुळं आपण कसंही करा, ही वातातला एकही वात खाली पडणार नाही, गच्च चिटकून बसणार आहे. कारण की आपण 2-2 वातीची घेऊन आपण इथं दोरा गुंडाळलेला आहे, त्यामुळे आपल्याला ही वात पडण्याची शक्यताच नाही. अशी गच्च बसेल ही वात. अशा प्रकारे लक्षात तर आलंच असेल तुमच्या, वात मी कशी एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवलेली आहे. अशा पद्धतीने किती मस्त आपली ही मंजूळ वात होऊन तयार आहे. अशा प्रकारे मी सर्व वाती करून घेतलेल्या आहेत. किती सुंदर अशा मी 30 आणि 3 वाती करून घेतलेल्या आहेत. 1 महिन्याच्या वाती झालेल्या आहेत. दररोज अशा प्रकारे मी श्रीकृष्णाला 1 वात लावणार आहे. अशी आपल्याला मंजूळ वात करून आपल्याला आत्तापासून ठेवायची आहे. त्यामुळे मी व्हिडिओ आज लवकर करून टाकणार आहे. तुम्हालाही अशाच वाती करून ठेवता येईल आत्तापासून, म्हणजे अधिक मासामध्ये जास्त गडबड होणार नाही आणि लवकर आपलं सगळं व्यवस्थित होऊन जाईल वाती वगैरे.